निर्गुणाचे रंगी रंगले हे मन, सावळे सगुण ब्रह्मतीची. मताभिमानी ऐसा विश्वास न धरिती, वचने निर्गुण सगुण दोन्ही भिन्न असती. अशी पत्रे जैसे तत्पत ते नाही, सावळे ब्रह्मपाही ते तैसे असे. निवृत्ती दास म्हणे, सांगया ब्रह्मतीची खरे. सावळे निदरी जाण रैया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 13 आणि माऊलींनी या श्लोकवर 121 क्रमांकाच्या ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. ओम इतिका अक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्मरण यः प्रयाती त्यजन देहन स याती परमां गतीम. अर्थात योगाभ्यासात स्थिर झाल्यावर भगवत नामाची त्याच्या भगवंताच्या रूपाची गोडी निर्माण व्हावी, अर्थात सद्गुरूच्या कृपेनं हे सहज शक्य होत असतं. मूळतः आपण भजनशीलच असतो महाराज. म्हणून तर दुःख मोठ्या स्वरूपाचं आलं तर त्याचा निवारण करता म्हणून भगवंत आणि त्यालाच आपण आर्त हाक घालत असतो. पण त्याकरता दुःख मात्र तितक्या पराकोटीचं ते असावं लागतं. चिंतन केलं आपण मागे की ठेच लागली की आई ग, परंतु साप दिसला की बाप रे म्हणतो आपण. आई ग म्हणत नाही, कारण हातात काठी घेऊन आलेलं संकट रूपी तो साप, त्याला मारण्याचं सामर्थ्य हे फक्त बापाच्या अंगी असतं महाराज. परंतु सुनामीसारखं संकट किंवा भूकंपासारखं किंवा आता येऊन गेलेला करोना व्हावं आणि त्या वार्डामध्ये ॲडमिट असावं. जे त्या वार्डामध्ये ॲडमिट झाले त्यांना अनुभव विचारा महाराज, की त्या हॉलमध्ये त्या अंथरुणावर तुम्ही झोपले असताना तुम्हाला बापाची आठवण झाली का, आईची आठवण झाली का, मुलाबाळांची आठवण झाली का? नाही महाराज, कुणाचीच आठवण झाली नाही. आठवणीत येत होतो, आठव करत होतो फक्त त्या परमात्म्याची, कारण त्यातून सोडवणारा फक्त तोच एक होता. मग तो डॉक्टर रूपाने येईल किंवा आशीर्वादात्मक म्हणून थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादातून येईल, परंतु निवारण मात्र परमात्माच करेल याची खात्री त्यावेळेस झालेली असल्यामुळं भगवंता फक्त यातून सुखरूप बाहेर पडू दे, याशिवाय दुसरा धावा त्या ॲडमिट असलेल्या पेशंटचा नव्हता महाराज. याकरिताच फक्त संकटकाळी त्याचं नामस्मरण घ्यावं असं असू नये महाराज. आयुष्यभर भगवंताच्याच नामाचं स्मरण, त्याच्याच नामाचं संकीर्तन, त्याच्याच रूपाची प्रचिती, सर्वसमावेश असा जो परमात्मा, त्याचेच अस्तित्व सर्वत्र आहे, ही अनुभूती आम्हाला पावलापावली यावं. आणि मनस्वी हे एकदा पटलं की सर्वांचा स्वामी तोच आहे, सर्वांचा दाता तोच आहे, सर्वांचा उत्पादन करता, पालनपोषण करता आणि संहार करता सुद्धा तोच आहे. अस्ति भाती प्रिय ऐशी पदे तिने, जो प्रत्यक्ष भगवंतच आहे, त्या भगवंताचं स्वरूप एकदा जीवाला कळालं की जीव दशेमध्ये राहत नाही महाराज. ईश्वर तत्वाशी तो एकरूप पावतो आणि अशी एकरूपता साधली, द्वैत संपलं
की मग भगवंताशिवाय दुसरं नजरेला पडतच नाही महाराज. जे जे भेटती भूते ते ते जाणी जे भगवंते. ईश्वराची सत्ता सर्वीकडे आम्हाला अनुभूतीला येते. प्रत्येक जीव मात्रामध्ये तोच संचारलेला आहे. नवे नवे तो असतोच महाराज. प्राणरूपानं जीवरूपानं प्रत्येकाच्या हृदयस्थ असतो. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. 15वा अध्याय श्रीमद भगवद्गीतेमध्ये 15व्या श्लोकमध्ये भगवंत सांगतात की सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदांत कृत्वेत्विदेव चाहम. अर्जुना, जीवाला एकटं मी कधी सोडलंच नाही रे. मी सदैव त्याच्या सोबत आहे. परंतु दुर्दैव असं आहे की मी बसलो आहे आत आणि हा शोधतो आहे बाहेर. कसा सापडेल महाराज? हृदयस्थ असलेला त्या परमात्म्याचा परिचय व्हावा. एकदा त्याचा परिचय झाला, त्याचं स्वरूप कळालं आणि सर्व भावे त्या ठिकाणी जीवानं शरणागती घेतली की मग भगवंत म्हणतात की योगक्षेमम वाहम्यहम. तुम्हाला पुन्हा प्रपंचाचं सुद्धा काही काळजी करण्याची गरज पडत नाही. कारण करता तोच होऊन बसतो. तो असतोच. मागे पुढे उभा राहा हे सांभाळितं आलिया आघात निवाराया. द्रौपदीच्या मागे वस्त्र झाला आणि अर्जुनाच्या पुढे सारथी होऊन ढाल होऊन राहिला महाराज. त्याच्या ठिकाणी तितका विश्वास आमच्या ठिकाणी पाहिजे महाराज. तो विश्वास असतो हो, नाही असं नाही. द्रौपदीनं सुद्धा सुरुवातीला तिला वाटलं राजा जो सासरा आहे तो ये थांबवल, पती थांबवतील, 5-5 पती आहेत, शूर आहेत, ते थांबवतील, धर्माचे धडे देणारे कृपाचार्य द्रोणाचार्य थांबवतील, सर्वात वयोवृद्ध आणि अधिकारानं मोठे असलेले भीष्म महाराज हे थांबवतील. पण कुणीही थांबवलं नाही. शेवटी मीच माझं रक्षण करू शकते म्हणून पदर धरून बसली. पण जेव्हा असह्य झालं तेव्हा पदर सोडला आणि हाक आली त्या परमात्म्याच्या विषयी. कृष्णा म्हणून हाक मारली. कारण यातून सोडवणारा फक्त आता तोच आहे ही खात्री जीवाच्या ठिकाणी असतेच असते. फक्त तशी वेळ यावी लागते की त्याचा धावा होतो. आणि द्रौपदीने पदर सोडल्यानंतर कृष्णा म्हणून जी हाक मारली तो आर्त भाव आहे, तो अनन्य भाव आहे. आणि भगवंत तेच सांगतात की अनन्यश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां. मग म्हणतात की योगक्षेमं वाहम्यहम. आधी सर्व भावे तुम्ही माझ्या ठिकाणी शरण या, मग तुमची सर्व काळजी मी घेईल भगवंत म्हणतात. आणि तसा तो घेतो. अर्जुनाचे रथी होय हा सारथी, बक्षी पोहे प्रीती सुधाम्याची. उच नीच काही नेणे भगवंत. मग कुठलाही भेद शिल्लक राहत नाही. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. तो जीव ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एक रूप पावतो आणि मग अशा माणसाला कोणत्याही प्रकारचं दुःख शिल्लक राहत नाही. आलेलं दुःख प्रासादिक स्वरूपानं तो भोगतो. माझ्याच कर्माचं हे फळ आहे, ते भोगून मी निस्तारायला पाहिजे अशा सहज विचारानं जीवनामध्ये आलेल्या दुःखाला मनुष्य सामोरा जात असतो महाराज. कशाची त्याला भीती राहत नाही. कारण धर्मसंमत कार्यच फक्त तो करत राहतो. निषिद्ध कार्य जे आहे त्यापासून तो परावृत्त होतो. अधर्मी कार्य त्याच्या हातून घडतच नाही. परंतु त्याकरिता ही ज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे की भगवंत सर्वत्र वसलेला आहे. हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा होतला भाऊ, भक्ता माझी रावो ज्ञानी आतोची. त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे. माऊलींनी ज्ञानाची व्याख्या केलेली आहे की कणाकणामध्ये ज्याला भगवंताचं स्वरूप, भगवंताचं अस्तित्व जाणवेल अर्जुना, तो भक्त आहे, तो ज्ञानी आहे. आणि अशा ज्ञानाच्या उर्वरित आयुष्यात
भगवंत म्हणतात मी सावली रूपानं राहतो, त्याला कशाचीही झड पोचू देत नाही. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 121 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, इंद्रिया अनुघड पडिलिया जीविताचे सुख बळालिया आतू बाहेरी घडलिया मृत्यूचिन्हे. आएगा सो जाएगा, जो आलेला आहे त्याला मरण आहेच आहे महाराज. त्या मरणाच्या भीतीनं आम्ही वर्तमानसुद्धा घालवून बसतो महाराज. ज्या ज्या वेळेस मरणाविषयी चिंतन सुरू होतं त्यावेळेस चित्ताच्या ठिकाणी अस्थिरता निर्माण होते. पेपरमध्ये आम्ही सहज वाचतो की फलाण्यांना देवाज्ञा झाली आणि मृत्यूसमयी त्यांचे वय 85 वर्षाचे होते. आम्ही लगेच त्यातून आमचे 70 वजा करतो. आता फक्त 15 राहिले असं समजून असलेला वर्तमान चिंतेच्या छायेमध्ये आम्ही जगायला सुरू करतो. मरणाची भीती नसावीच. भगवंत म्हणतात त्याला मी ती भीती राहूच देत नाही, कारण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आएगा सो जाएगा जातस्य ही ध्रुवम मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याला जन्म आहे त्याला मरण ठरलेलं आहे, निश्चित आहे. मग त्या मरणाला सामोरं कसं जायचं तर सत्कार्य करायचं, भगवंताचंच कार्य करायचं, स्वार्थ पूर्णपणे विसरून जायचं. परोपकाराकरता दुसऱ्याकरता जेव्हा आम्ही जगतो त्यावेळेस करीत असलेली कर्म ही कर्म राहतच नाही महाराज. तोच धर्म होऊन बसतो. धर्म यापेक्षा वेगळा नाही. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोचे साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तुकोबाराय सुद्धा सांगतात. सर्वभूता सर्वाभूती पाहे किंवा रामदेवराय म्हणतात सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अंतेचा अहम भाव जायला पाहिजे. मग सगळ्याच्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे याची प्रचिती येते आणि अशी प्रचिती आल्यानंतर त्याला मरणाची भीती त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. इंद्रिया अनुघड पडलिया जीविताचे सुख बडालिया आतू बाहेरी घडलिया मृत्यूचिन्हे. मरण जवळ आलेलं आहे आणि त्यामुळं जीवाच्या ठिकाणचं सुख नाहीसं होऊन इंद्रिय शिथिल होऊन संकटात पडत असतील तर समजायचं अध्यात्मामध्ये हा कच्चा राहिला, अध्यात्माच्या दिशेनं गेलाच नाही. परंतु ही चिन्ह मृत्यूसमयी नसतात. प्रसन्न चित्तानं जो मृत्यूला सामोरा जातो, अर्जुना याती नास्त्यत्र संशया ओळखायचं, त्याच्या ठिकाणी मोक्ष स्वतःहून त्याला घ्यायलाच आलेला आहे. इंद्रिया अनुघड पडलिया जीविताचे सुख बडालिया आतू बाहेरी घडलिया मृत्यूचिन्हे. मृत्यू आहे, शेवटी जायचं आहे. अहो, प्रवासात मिळालेली जागा लवकर आम्ही सोडत नाही तर त्या जीवात्म्यानं हे धारण केलेलं शरीर सोडताना थोडासा त्रास होणार आहे, परंतु तो त्रास चेहऱ्याच्या ठिकाणी त्याचं चिन्हसुद्धा दिसू नये इतक्या प्रसन्न चित्तानं परमात्म्यानं घालून दिलेलं आयुष्य जगावं आणि इतक्या सहजपणे वासांसी जीर्णानी यथाविहाय नवानी ग्रहणाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी नन्यानी सह्याती नवानी देही. माऊली यावर वर्णन करतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. असा हा भक्त जो आहे, असा साधक जो आहे तो आम्ही फाटलेलं जीर्ण वस्त्र काढून नवीन परिधान करावं इतक्या सहजपणे या देहातून जातो आणि दुसऱ्या देहामध्ये प्रवेशित होत असतो. ही चिन्ह त्याच्या ठिकाणी दिसत नाहीत. कोणती? इंद्रिया अनघड पडलिया जीविताचे सुख बळालिया आतू बाहेरी घडलिया मृत्यूचिन्हे. मृत्यूचं भीतीच त्याच्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नसते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.